हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण भेंडीपासून एकदम मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. आणि ही जर का तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा नक्कीच बनवाल. तर ही बनवायला खूप सोपी आहे आणि एकदम सगळ्यांची फेवरेट होऊन जाते. जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी भेंडी घेतलेली आहे. तर मस्त कोवळी भेंडी अशी घ्यायची आहे आणि त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे काय करायचं आहे, मस्त याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता भेंडी व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता काय करायचं, एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये ना याला व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे. याला अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे. आपल्याला एकदम पूर्णपणे याला सुकं करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे काय करायचं ना, व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधलं सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल. हे बघा, अशा प्रकारे मस्त अशी भेंडी आपल्याला काय करायची, पुसून घ्यायची आहे. आणि काय होतं, ज्या वेळेला आपण भेंडी धुतल्यानंतर अशा प्रकारे पुसून घेत होतो, यामध्ये चिकटपणा राहत नाही, भेंडी जास्त चिकट होत नाही आणि मग तुमची जी भाजी आहे तर ती चवीला पण मस्त लागते. तर बघा, अशाच प्रकारे काय करायचं ना, आपल्याला सगळ्या भेंड्या मस्त पुसून घ्यायच्या आहेत. तर पुसून घेणं जरुरी आहे, म्हणजे पुसून घेतल्यानं काय होतं, एकदम कोरडी करकरीत भेंडी होऊन जाते. तर बघा, अशाच प्रकारे मी सगळ्या भेंड्या पुसून घेतलेल्या आहेत. आणि बघा, यामध्ये जरासुद्धा पाणी नाही आहे, एकदम मस्त असे यांना मी सुकवून घेतलेलं आहे पाणी यामधलं. आता बघा, यांना कट करायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता यांना कट करत आहे. तर काय करायचं, यांचा शेंडा असा कापून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि याला कट करायचं आहे. तर मी इथे 4 पीसमध्ये कट करत आहे. तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून बारीक करू शकता. पण 4 पीसपेक्षा जास्त बारीक करण्याची गरज नाही आहे. तर बघा, अशा प्रकारे काय करायचं ना, याला मस्त असं कापून घ्यायचं आहे. आणि अशाच प्रकारे काय करायचं ना, सगळ्या भेंड्या तुम्हाला कापून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे मधून एक चीर मारली आणि त्यानंतर असे याचे 2-2 पीस केलेत, म्हणजे एका भेंडीचे मी 4 तुकडे एकूण केलेले आहेत. आणि हे तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा लहान मुलांना देऊ शकता. जेव्हा लहान मुलं भेंडी वगैरे खात नाहीत तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे बनवून द्या, ते आवडीने मागून खातील. एवढी ही भन्नाट रेसिपी लागते. तर बघा, अशाच प्रकारे काय करायचं आहे, भेंड्या सगळ्या कापून घ्यायच्या आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे सगळ्या मी व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत. आणि बघा, यामध्ये जरासुद्धा पाणी नाही, अजिबात ओली वगैरे नाही आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला कापून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. तर त्यासाठी सुरुवातीला मी इथे अर्धा चमचा हळद घालत आहे. त्यानंतर आपण इथे घालूयात धने पावडर अर्धा चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा. त्यानंतर इथे आपल्याला घालायचा आहे गरम मसाला. तर गरम मसाला मी अर्धा चमचा इथे वापरत आहे. आणि त्यानंतर आपण आता इथे घालूया चवीपुरतं मीठ. हिंग घातलेला आहे थोडासा, अर्धा चमचा. लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालत आहे. तर हे बघा, असं मीठ घालायचं आहे आणि सगळ्याला काय करायचं आहे, मस्त असं टॉस करून घ्यायचं आहे. तर अजिबात हाताने वगैरे मिक्स करायचं नाही आहे. जसं मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. म्हणजे काय होतं की भेंडीला पाणी सुटत नाही. जर का आपण हाताने मिक्स केलं तर भेंडीला पाणी सुटू शकतं आणि मग ती चिकट होऊ शकते आणि याची चव खराब होऊ शकते. त्यामुळे काय करायचं आहे, अशा प्रकारे मी जसं दाखवते अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, सगळ्या भेंड्यांना काय करायचं, मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तर बघा, आता मस्तपैकी मी सगळं ना मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती अर्ध्या लिंबाचा रस पिळत आहे. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, अर्ध्या लिंबाचा मस्त रस पिळून घ्यायचा आहे. तर हे बघा, यामध्ये भरपूर प्रमाणात रस होता, म्हणजे जवळजवळ हा 1 ते 1.5 चमचा रस यामधून निघाला असेल. आता काय करायचं आहे, याला पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर बघा, यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे, लिंबू घातलेला आहे. तर लिंबूचा जो ओलसरपणा असणार तर त्याला सगळे व्यवस्थित मसाले भेंडीला चिपकले जातील. आता यामध्ये मी घालते 2 ते 3 चमचे चण्याचं पीठ. तर हे बघा, अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे. तर मी ते सगळंच बेसन घालून घेतलेलं आहे. तर मी इथे 3 ते 4 चमचे बेसन वापरलेलं आहे. त्यानंतर आता इथे मी घालते कॉर्नफ्लॉवर, मकईचं पीठ. तर ते सुद्धा मी 2 ते 3 चमचे घेतलेलं आहे. म्हणजे जेवढं बेसन घेतलेलं आहे तेवढंच मी इथे
कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि पुन्हा याला सगळ्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मिक्स करायचं आहे टॉस करून. आणि आपण यामध्ये आता लिंबू पिळलं होतं ना, तर त्यामुळे काय होतं की जी पिठं आपण यामध्ये घातलेली आहे त्याची मस्त अशी कोटिंग बघा भेंडीला होते. तर मी जवळून दाखवते एकदम मस्त. तर एकदम जास्त अति पीठ नाही घालायचं आहे, 3 ते 4 चमचे इनफ आहे, बस आहे यासाठी. तर बघा अशा प्रकारे भेंडी आपली कूट झाली पाहिजे. आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी सुटसुटीत दिसली पाहिजे, अजिबात चिपकलेली नाही पाहिजे. तर भेंडी आपली व्यवस्थित आता रेडी झालेली आहे. तर आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तर जेव्हा आपण भेंडी तळणार तर आपल्याला काय करायचं आहे, एका मोठ्या भांड्यात पसरट भांड्यामध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. आणि तेल गरम झालं की भेंडी अशी त्यामध्ये सोडून घ्यायची आहे. भेंडीचे जे काप आहेत ते असे लांब असतात, त्यामुळे पसरट भांडं घ्यायचं म्हणजे यामध्ये व्यवस्थित फ्राय होतात. आणि जेवढे एका वेळेला मावतील त्या हिशोबाने यामध्ये घालायचे आणि असं मस्त फ्राय करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे एकदम त्याला फ्राय व्हायला 1 ते 2 मिनटं लागतात. आणि याला मी आता मीडियम फ्लेमवरती फ्राय करत आहे. अजिबात लो फ्लेमवरती करायचं नाही आहे, मीडियम फ्लेमवरती, मीडियम टू हाय फ्लेमवरती याला फ्राय करायचं आहे, म्हणजे एकदम कुरकुरीत अशी ही भेंडी होते. आणि बघा अशा प्रकारे एकदमच चविष्ट अशी ही कुरकुरी भेंडी आपली तयार झालेली आहे. तर आता आपण काय करूया, त्याला काढून घेऊयात. तर बघा भेंडीचा जास्त रंगसुद्धा नाही बदलला आहे आणि एकदम अति पीठ पण नाही आहे. तरी पण ही एकदम मस्त कुरकुरीत अशी होते. तर मी काढून घेतलेली आहे. आता दुसरी बॅच यामध्ये घालत आहे. तर त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, दुसरी बॅचसुद्धा घालायची आहे. आणि यामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवरती याला मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तरी बघा अशा प्रकारे मस्त अशी तुम्ही एकदम चटकदार रेसिपी बनवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बनवायला सोपी आहे, पण चवीला मात्र अप्रतिम आहे. आणि जो व्यक्ती भेंडी खात नाही तो तर मागून मागून खाईल आणि एक्स्ट्रा 2 चपात्या खाईल, एवढी ही चविष्ट अशी लागते. तर आता बघा याच्यामध्ये दुसरी बॅचसुद्धा मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे, आलटून पालटून दोन्ही बाजूने 1 ते 2 मिनटं, त्याच्यावरती टाईम लागणार नाही. तर हे बघा मस्त अशी ही कुरकुरीत भेंडी आपल्याला काय करायची आहे, अगदी 15 ते 20 मिनटामध्ये आपण एकदम संपूर्ण स्वयंपाक बनवू शकतो. डाळ भात आणि भेंडी अशी फ्राय करायची. तर एकदम मस्त असं जेवण तुम्ही कमी वेळामध्ये बनवू शकता. तर मस्त अशी बघा कुरकुरीत भेंडी आपली तयार झालेली आहे. हिलासुद्धा मी काढून घेते आहे. आणि तुम्ही याला काय करू शकता, डाळ भाताबरोबर किंवा मग चपातीबरोबर किंवा अशीच सुद्धा खाल्ली तरी एकदम भन्नाट अशी लागते. तर बघा मस्त क्रिस्पी अशी आपली फ्राय भेंडी तयार झालेली आहे. आणि बघा मी तुम्हाला तोडून दाखवते किती क्रिस्पी आहे. एकदम बघा मस्त अशी तुटत आहे. तर अशी कुरकुरीत क्रिस्पी अशी भेंडी तुम्ही पण बनवून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.